समजा तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये आहात, तुमच्या जोडीदाराने तुम्हाला धोका दिला आणि तुम्ही त्याला रंगेहात पकडले देखील आहे. अशा वेळी हो मी चुकलो किंवा मी चुकले असं म्हणायचं सोडून तो उलट तुम्हालाच म्हणत असेल की तुझ्यामुळेच असं झालं, मी काही केलंच नाही, तूच चुकीचं समजतेस, ही तर तुझी इमॅजिनेशन आहे. मग समजून जा की हा माणूस तुमच्यावर प्रेम करत नाही, तो फक्त नात्याचा वापर करतो आहे आणि आपल्या चुकीच्या वागण्यासाठी कारण शोधतो आहे. अशा वेळी 2 ऑप्शन असतात, एकतर त्या माणसाला सोडून द्या किंवा सगळं विसरून त्या नात्यात पुन्हा राहा. पण जर तुम्ही त्याला माफ करून पुन्हा नात्यात राहिलात तर याची कोण हमी देईल की तो पुन्हा फसवणूक करणार नाही. त्याला चूक मान्य करायची सवय नाही, त्याला फसवणुकीची लत लागली आणि अशा सवयी एका रात्रीत जात नाहीत ना. जर तुम्ही त्याला सोडलं आणि त्याने पुढे जाऊन तो दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये गेला तरीही तो तसाच वागेल, कारण त्याचं वागणं हे तुमच्यामुळे नाही, त्याच्या स्वभावामुळे आहे. ही गोष्ट पुरुषांपुरतीच मर्यादित आहे असं नाही बरं का, स्त्रियांसाठी सुद्धा तितकीच लागू होते. त्यामुळे प्रेम म्हणजे विश्वास असतो आणि तोच जर नात्यात नसेल तर तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम येत असतील, मार्गदर्शनाची गरज असेल तर माझ्या पेड काउन्सिलिंग कॉल तुम्ही बुक करू शकता. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 8010093939 या क्रमांकावर.